हॅलो फ्रेंड्स, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण असा एक कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत जो अगदी कोणत्याही प्रसंगासाठी योग्य आहे। चला तर मग बनवूया ताज्या पालकाच्या सुगंध, बेसनाचं पोषण आणि मसाल्यांचा झणझणीतपणा यांची सांगड घालून तयार होणारा हा खास पदार्थ जो आपल्या घरी सगळ्यांनाच नक्कीच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या आपल्या स्वादिष्ट प्रवासाला, म्हणजेच आपल्या पालक वडीच्या रेसिपीला। कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच खातो, चला तर आज बनवूया एक हटके अशी पालकाच्या पोषणाने भरलेली पालकाची वडी। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण इथे बघून घेऊया। इथे आपण ताजा 2 वाटी पालक चिरून घेतलाय, 1 वाटी बेसन घेतलंय, 1 चमचा तीळ घेतलाय, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा मीठ, पाव चमचा सोडा आणि पाव चमचा हळद, 7 ते 8 साधारण हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 7 ते 8 लसूण आणि थोडी कोथिंबीर। तर इथे वडीची चव आणखी वाढवण्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याची पेस्ट करून याच्यामध्ये घालणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये याची एक पेस्ट करून घेऊया। मिरची आणि लसणाचं वाटण तयार आहे। आता आपण वडीसाठी पीठ मळून घेऊया। आता एका भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालून घेऊया। पालक घातलाय, बेसन आता इथे जसं लागेल तसं घालायचंय। सुरुवातीला मी अर्धा वाटी मिक्स केलंय, नंतर आपण गरजेप्रमाणे ऍड करणार आहोत। सगळे जिन्नस घालून घ्यायचे। तयार मिरचीची पेस्ट आपण घालून घ्यायची आणि वरून आपण चिरलेली कोथिंबीर घेतलीये ती देखील घालून घ्यायची आहे। सगळे जिन्नस घालून झालेले आहेत। आता पीठ मळायला सुरुवात करूया। पीठ मळताना इथे लगेचच पाण्याचा वापर करायचा नाहीये। पालक आपण धुवून चिरलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे आपण आधी फक्त हे पालकामध्ये मिक्स करून घेणार आहोत। गरजेनुसार पाणी ऍड करणार आहोत, पण इथे तुम्ही बघू शकता पाण्याची गरज भासलेली नाहीये। पीठ मळून तयार आहे। आता आपण हे स्टीम करण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे। स्टीमर नसेल तर एका साध्या भांड्यामध्ये पाणी गरम करायचं आणि त्यावर चाळणीमध्ये आपण वडी वाफवायला ठेवायची। आता स्टीमरच्या प्लेटला मी थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलंय, यावर आपल्याला वडी वाफवायला ठेवायची आहे। वडी वाफवायला ठेवायची आहे, त्यासाठी सगळ्यात पहिले आपण पिठाला थोडंसं तेल लावून घेणार आहे। हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचंय आणि हा जो गोळा आहे हा लांबट असा रोल प्रमाणे हातावर करून घ्यायचा आहे आणि मग चाळणीवर वाफवायला ठेवायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। पाणी गरम झालेलं आहे। आता ही चाळणीची जी प्लेट आहे ही याच्यात ठेवून घ्यायची आहे। साधारण 15 मिनिटांसाठी वाफवायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत। चेक करूया। चाकू किंवा टूथपिक अशी खुपसून चेक करायचंय। पीठ लागलं नाही म्हणजे आपली वडी इथे परफेक्टली तयार झालेली आहे। आता आपण याच्या तळण्याची तयारी करूया। एका पॅन मध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल कडकडीत गरम होईपर्यंत आपण वडीचे काप करून घेऊया। अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे काप करू शकता। मी इथे थोडेसे पातळ असे काप केलेले आहेत वडीचे। अतिशय सुरेख अशी आपली इथे वडी दिसतीये आणि तळण्यापूर्वीच इतका घमघमाट या वडीचा सुटलेला आहे। तेल गरम झालंय। आता आपण अलगद वड्या याच्यामध्ये सोडून घेऊ। दोन्ही बाजूने लालसर रंगावर खरपूस तळून घेऊया। अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्या सगळ्या वड्या खरपूस तळून झालेल्या आहेत। आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करण्यासाठी या वड्या अगदी रेडी आहेत।
अशा प्रकारे स्वादिष्ट, खमंग, कुरकुरीत, चटपटीत आणि पौष्टिक अशा आपल्या पालकाच्या वड्या इथे तयार आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी आपली इथे वडी झालेली आहे। अगदी सहज आणि सोपी ही रेसिपी आहे। तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा। तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्स मध्ये शेअर करा आणि अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।